शिल्प डिजिटलच्या वतीनं सर्व सातारकर नागरिकांचं हार्दिक स्वागत. सातारा शहर नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती अगदी एका दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. परवा दिवशी मतदान होणार आहे, 2 तारखेला मतदान होणार आहे आणि जे एकूण जे प्रचाराच्या तोफा आता थंड व्हायला लागलेल्या आहेत आणि आपण अनेक उमेदवारांच्या मुलाखती प्रसारित करीत आहोत, त्यांच्याशी गप्पा मारत आहोत, त्यांचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र आत्तापर्यंत आपल्या स्टुडिओमध्ये आलेला नव्हता. अर्थात आपण विनंती केलेली होती. त्याच्यामध्ये जे आता भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरून उभे असणारे जे अमोल उदयसिंह मोहिते आहेत, तर त्यांनाही आम्ही 2-3 वेळा रिक्वेस्ट केली, परंतु त्यांना वेळ नाही आहे, नाही शक्य होणार असं अजून तर त्यांनी सांगितलेलं आहे. पण कदाचित ते येतील सुद्धा. परंतु आज आपल्या या स्टुडिओमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या सुवर्णादेवी अर्थात सुवर्णाताई पाटील किंवा आमच्या वहिनीसाहेब आलेल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण एक चर्चा करणार आहोत, त्यांचं व्हिजन जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी माझ्या नेहमीप्रमाणे मी सांगतो आपल्याला की एकूण सातारा शहरामध्ये पुरुष मतदार जे आहेत ते 73,548 आहेत, तर महिला उमेदवार ह्या महिला मतदार ह्या 74,426 आहेत. म्हणजे महिला मतदार ह्या जास्त आहेत. एकूण मतदार जे आहेत ते 1,48,307 आहेत आणि साधारणपणे 6,789 दुबार मतदार आहेत. म्हणजे ते मतदार करू शकणार नाहीत, एकाच ठिकाणी त्यांना करावं लागेल. साधारणपणे 1,42,500च्या आसपास मतदान आहे. मतदानामध्ये जी टक्केवारी आहे ती 65, 66, 67% होऊ शकते. कारण आत्तापर्यंत एकतर्फी आहे अशी निवडणूक आहे असं म्हणता आता ह्याच्यामध्ये एक चुरस निर्माण झालेली आहे. निश्चितपणानं चुरस निर्माण झालेली आहे. तर त्याच्यामुळे 65% मतदान झालं तर 91,987 मतदान होईल. 66% मतदान झालं तर 93,402 मतदान होईल आणि 67% मतदान झालं तर 94,817 एवढं मतदान होईल. आणि आत्तापर्यंत गेल्या 35 वर्षाचा जो अनुभव आहे, म्हणजे एक 5 उमेदवार 7 उमेदवार असू द्यात, 10 उमेदवार असू द्यात, तर ज्यांच्यामध्ये तिथं लढत होत असते 2 पक्षामध्ये. म्हणजे आता आपल्या वहिनींची जी खूण आहे ती आहे काय, तर तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि दुसरे जे काही उमेदवार आहेत ती कमळाच्या चिन्हावरती आपले उभे आहेत. बाकी सगळे जे आहेत ते अपक्ष आहेत आणि त्यांच्यामध्ये ते काही मतं त्यांची निश्चितपणानं घेणार आहेत. पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की जे मतदान होतं त्यातल्या 7.5 ते 8% मतदान हे असं बाजूला जात असतं. नगरपालिकेची निवडणूक आहे, कदाचित ते 10%वरती जाईल, त्याच्या पलीकडं इतर अपेक्षा जाणार नाहीत. परंतु खरी जी लढत आहे तर ही 2 पक्षामध्ये तुतारी वाजवणारा माणूस आणि कमळ यांच्यातच होणार आहे. तेव्हा आपण आता आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेल्या आहे त्या सुवर्णादेवी नरेंद्र पाटील. तर वहिनी, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. नमस्ते. मी या निवडणुकीच्या निमित्तानं थोडंसं तुम्हाला म्हणजे सातारच्या महिलांच्यासाठी म्हणा किंवा समस्त सातारकरांसाठी मला एक असा प्रश्न पडला की तुम्ही ज्या वेळेला कोल्हापूर तुमचं माहेर आहे, बरोबर आहे, आणि तुमचे वडील पण मला वाटतं की पहिले महाराष्ट्र केसरी होते. तर अशा एका घराण्यामधनं तुम्ही साताऱ्यामध्ये आलात आणि ॲडव्होकेट मोहनराव पाटील यांच्या घरामध्ये आपला प्रवेश झाला. तुमचे सासरे ते पण सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, काँग्रेस पक्ष असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की क्रीडा क्षेत्रामध्ये शिवाजी उदय मंडळ वगैरे याच्यामध्ये होतं. तुम्ही इथं ज्यावेळेला आलात त्यावेळेला घरचं वातावरण कसं होतं आणि काय होता माहोल तो? नाही, घरी कसं आहे, सर्व समाजातील लोक ही आमच्या घरी येण्या जाण्याचा राबता होता. तुम्हाला खरं तर सांगायला मला एक आनंद होतोय की ज्यावेळेला मला पहिल्यांदा माझी पसंती झाली आणि मला पाहायला ज्यावेळेला पुन्हा एकदा आमचे सासरे आले होते, त्यांच्यावर यनाई काका म्हणजे यनाई बागवान वकील आणि सुनील खत्री आले होते. तर यनाई काकांनी मला हळदी कुंकू लावलं होतं आणि त्यावेळेला मला 700 रुपये त्यांनी दिले होते. म्हणजे असं काही नाही आमच्या घरात की सर्व समाजातील लोकांचा राबता असल्यामुळं कसं म्हणजे जातीय किंवा धार्मिक असं कधीच आमच्या घरामध्ये तसं वातावरण नव्हतं.
परंतु हे जरी असं असलं तरी सुद्धा नंतर नरेंद्रदादा पाटील एकदम शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक, हिंदुत्व वगैरे वगैरे हो, पण वगैरे. काय झालं, त्यांनी शिवसेनेत असल्यामुळं घरात म्हणजे नेहमी 20 वर्ष संघर्षच बघितलाय ना. हो, कारण कुठल्याही सत्ताधारी पक्षाबरोबर आम्ही कधीच नव्हतो. त्यामुळे लोकांचं काम करणं हे माहिती होतं, पण ते काम करत असताना आम्ही संघर्षही त्याच ताकदीने केलेला आहे. किंवा ॲडव्होकेट सयाजीराव पाटील म्हणा किंवा नाही, मग ते काय झालं, ते खरं तर कॉम्रेड सयाजीराव पाटील हेही घरी यायचे. माई आमच्या जनता बँकेला डायरेक्टर होत्या जवळजवळ 13 वर्ष. त्यामुळं बबनराव उथळे असतील आपले, सारडा वकील आहेत, झालं असलं तर गुलाबबाई होते, अशी अनेक मंडळी ह्यामध्ये, DM जगताप, म्हणजे अशी अनेक मंडळी आमच्या ह्या घरामध्ये, जाजू असतील, सारडा असतील, लोया असतील, ही जी मंडळी जी आमच्या घरामध्ये येत होती, जात होती, त्यामुळं म्हणजे मी काय त्यावेळेला राजकारणामध्ये नव्हते, पण येणं जाणं त्यांचं पाहत होते, त्यांच्या चर्चा ऐकत होते, राजकीय सामाजिक चर्चा. तो जो काही माहोल होता तो तसा असं म्हणजे मला वाटतं की धार्मिक तेढ आहे किंवा काहीतरी जातीय विचार आहे असा काही तो माहोल नव्हता त्यावेळेला. असं कधीच नव्हतं त्यावेळेला. नव्हतं. नाही, धार्मिक तेढ, जातीय तेढ असं कधीच मी बघितलेलं नाही, अनुभवलेलं नाही. पण ज्यावेळेला दादांनी शिवसेनेमधनं जेव्हा एक राजकारण सुरू केलं, मग त्यावेळेला तुमची काही कुचंबणा झाली का? अरे आपण तर सर्व समावेशक आहोत, पण हा केवळ एवढाच विचार आहे आणि त्याच्याबरोबर राहणं योग्य नाही वगैरे असं काही? नाही, तसं काही नाही. आणि त्यांनी ज्यावेळेस जरी शिवसेनेत गेले असले तर ते काही कुठल्या जातीच्या विरोधात नव्हते ना. सर्व समाजातील जातींना बरोबर घेऊन त्यावेळेला ते शिवसेनेची वाटचाल ही अशीच होती. बरोबर. असं काय कुठल्या एका जाती धर्माला धरून चालायचं किंवा त्यांचं असं काही ठरलेलं नव्हतं की हा हिंदू, हा मुस्लिम. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात तर जातीवाद अजिबातच नव्हता. खूप मोठं त्यांचं हे होतं. त्यामुळे ते त्यांच्या काय म्हणतात की त्यांच्या सहवासामध्ये घडले ते. पण मग तुमचं एक सगळं असं घरामधलं हे वातावरण म्हणजे तिथं असणारं सेक्युलर वातावरण म्हणूया आपण ज्याला, सेक्युलर पण नको, मानवतावादी वातावरण म्हणूया त्याच्यामधनं, आणि मग एकदम तुम्ही भारतीय जनता पार्टीत तुमचा प्रवेश झाला, ते कसं काय झालं? नाही, खरं तर म्हणजे पहिल्यांदा माझे मिस्टर नरेंद्र पाटील हे 2007 साली काही कारणामुळे त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि त्यांना 2009 साली विधानसभेची उमेदवारी मिळाली. ती उमेदवारी ज्यावेळेला मिळाली त्यावेळेला मी आपोआपच प्रचाराच्या माध्यमातून किंवा त्यावेळेला सक्रिय सदस्य हे जे भारतीय जनता पार्टीचं जे धोरण होतं की प्रत्येक वेळेला सदस्य नोंदणी करायची, त्यावेळेला लेखी होती, पावत्या होत्या, तर ते सदस्य झाले, प्रचार झाला. पण माझ्या असं डोक्यात नव्हतं की बाबा मी एकदम भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष होईल. पण मी जरी झाले असले तरी तिथले काही धोरणं असतील, तिथला काही विचार असेल, त्या विचाराबरोबर मी कधी समरस झाले हे मलाच कळलं नाही. कारण 2014 सालाच्या अगोदरचं जो भारतीय जनता पार्टी होती म्हणजे पक्ष संघटनेची बांधणी, म्हणजे काही झालं तरी एकमेकाला बळ देणं. त्याच कालावधीमध्ये मी 2011 साली नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीची झाले. शिवाय मला शहराचं प्रमुख पद जे भारतीय जनता पार्टी जुने जाणते आमचे असतील, गजाभाऊ कुलकर्णी असतील, डॉक्टर काजरेकर असतील, आमचे अमित कुलकर्णी आहेत, दत्ताजी थोरात आहेत, किशोर गोडबोले आहेत, मी तुम्हाला म्हणजे अशी जी मंडळी ही भारतीय जनता पार्टीची कार्यरत होती. त्यामुळे याला पक्ष संघटनेला लायक असणारी जी व्यक्ती होती त्याला तो हे सन्मान त्याचा झाला पाहिजे एवढाच क्रायटेरिया होता. मग जेणेकरून पक्ष वाढला पाहिजे हे प्रत्येक आमच्या सगळ्यांची धारणा तीच होती. पण 2014 नंतरचा जो BJP भारतीय जनता पार्टी हा आहे, हळूहळू ज्यावेळेला नरेंद्र मोदींची सत्ता आली, मग सत्ता आल्यानंतर एक लक्षात घ्या की आम्ही सत्तेच्या विरोधात जाऊन काम केलेली लोक होतो. त्यामुळे सत्ता आली ह्याचा आनंद आम्हाला जरूर झाला. पण त्या सत्ता आल्यानंतर जी लोक आमच्या सत्तेच्या बरोबर यायला लागली, म्हणजे आवक वाढली बाहेरच्या काँग्रेसी विचाराच्या लोकांची, त्यांना म्हणजे सत्तेचा उपभोग कसा घ्यायचा असतो ते त्यांना माहिती होतं. आणि आम्ही कसं आहे, आम्ही आपले सतरंजा उचलणारे हे कार्यकर्ते, म्हणजे आम्हाला कधी सत्तेचा मोह नसल्यामुळं आम्ही पक्ष संघटना वाढली पाहिजे
एवढाच आमचा विचार होता. ह्यांनी काय, जी लोक काँग्रेस विचाराची आली त्यांनी सत्तेचा बरोबर उपभोग घेतला. हळूहळू भारतीय जनता पार्टीची पक्ष संघटनाही ताब्यात घ्यायला लागली. त्यामुळं पक्ष संघटनेमध्ये जो काम करणारा कार्यकर्ता होता तो म्हणजे मूळचा कार्यकर्ता तो बाजूला पडत गेला. खरं तर वाईट अशासाठी वाटतं की या सत्तेनंतरच्या पार्टीमध्ये मी आणखीन भरत नाना आणि दत्ताजी थोरात कधीतरी मिटिंगला त्यांना बोलवायचे. अमित कुलकर्णीही थोडंसं आपलं येऊन जाऊन म्हणजे कधी जबाबदारी दिली तर, कारण कसं व्हायला लागलं आपोआपच ते लोकांना साईड करायला लागले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना. मग थोडंसं मी आणि भरत नाना दोघंच ॲक्टिव्ह, कराडमध्ये भरत नाना आणि मी. त्यामध्ये भरत नानांना आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं चांगली कमिटी मिळाल्यामुळं त्यांना खूप वर्षानंतर त्यांना ती संधी मिळाली. आता माझा विषय तर तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या नजरेसमोर आहेच. पक्षात म्हणजे मला आता 2016 साली नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली. आणि तेव्हा तुम्ही संघर्ष केला, निश्चितपणे संघर्ष केला. त्याच्यानंतर जिल्ह्याची जबाबदारी तुमच्याकडे होती. त्यानंतर प्रांतिकचं उपाध्यक्षपद तुम्हाला दिलं, जिल्ह्याची जबाबदारी होती. कोर टीम मध्ये मी होते, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आणि मला वाटतं कर्नाटकची आता जी निवडणूक झाली ती उत्तर कर्नाटकमध्ये तुम्ही त्या कोर टीम मध्ये पण होता. खानापूर विधानसभेची माझ्यावर पूर्ण जबाबदारी होती आणि तिथं उमेदवार निवडून आला आणि बहुमताने निवडून, म्हणजे अख्ख्या कर्नाटकामध्ये एक नंबरनं तो निवडून आला. तर तेच ना, साधारण सातारकरांच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण झाला की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे, एवढ्या पदांवरती काम केलेलं आहे वहिनींनी, आणि त्यांनी अचानकच असा निर्णय का घेतला? मग त्याच्या मागे नेमकी भूमिका होती, काय कुचंबणा झाली? नाही, खरं तर पक्षश्रेष्ठींनी आमचं असं हे होतं की ज्या वेळेला नगराध्यक्षपदाची चुरस चालू होती त्यावेळेला अमित कुलकर्णी आमचा उमेदवार होता की आम्हाला असं वाटलं की अमित कुलकर्णीला मिळेल, म्हणजे पण झालं ते वेगळंच आपण पाहतोय. पण अमित कुलकर्णी ब्राह्मण म्हणून चालणार नाही असं बोललं गेलं. मग सुवर्णा पाटील हे महिला म्हणून नकोय असा विषय झाला. मग आणि त्यासाठी जे काही हे झाल्या म्हणजे त्या मुलाखती झाल्या त्या कोणी घेतल्या होत्या? नाही, मुलाखती एक लक्षात घ्या, इतके वर्ष मी पक्षामध्ये काम केल्यानंतर पक्षाचा कुणीतरी वरून एखादा कुणीतरी संघटनेतली व्यक्ती पक्षाकडून येते आणि ते मुलाखती घेत असतात. पण ह्यावेळचं चित्र असं होतं की विक्रम पावसकर हे आमचे होते, त्याबद्दल माझं दुमत नाही, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याची मुलाखत अविनाश कदम आणि दत्ताजी बनकरनी घेण्या इतकं ते एवढे तरी सिनियर नव्हते. म्हणजे पक्षाची काय ध्येय धोरणं काय असतील हे विचारायचं सोडून त्या पक्षाच्या उमेदवाराची ताकद आहे का नाही, त्याची लोकॅलिटी बघितली पाहिजे, त्याची पारदर्शकता बघितली पाहिजे. पण त्याच्यात असं आलं की तुम्ही पैसे खर्च करू शकता का, हाच प्रश्न होता. पैसे खर्च करू शकता का, हा काय प्रश्न होऊ शकतो का? भारतीय जनता पार्टीमध्ये असे कधीच प्रश्न कुणाला विचारत नाहीत की तुमच्याकडे पैसा किती आहे. आणि आजपर्यंत आपण बघतोय की जे आमच्या महिला आमदार झालेल्या आहेत, महिला खासदार झालेल्या आहेत, त्यामध्ये आमच्या उमाताई असतील किंवा नीता केळकर आता MSCBच्या बोर्डवरती आहेत किंवा स्मिताताई वाघ आहेत, पण ह्यांना कधी पक्षाने विचारलं नाही तुमच्याकडे पैसे किती आहेत. आणि ह्यांचं म्हणजे काय मला सांगा, हे सातारा शहरात घडते असा हा विषय तो खरं तरी मला मनाला लागला. कारण आमचे कार्यकर्ते, मी तुम्हाला सांगते, जो भारतीय जनता पार्टीचा एजंट आहे, जे कार्यक्रम येतात त्या कार्यक्रमासाठी ज्या आमच्या महिला तळमळीनं काम करत होत्या, सगळं पाठीवर टाकून पळत होत्या, त्यामध्ये वैष्णवी आहे, वनिता आहे, रीना आहे, त्यांना जाणीवपूर्वक ज्या वेळेला तिकीटं नाकारली त्यावेळेला मात्र धक्का बसला मला. कारण एक लक्षात घ्या, ज्या भारतीय जनता पार्टीचे काही कार्यक्रम असतील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे रात्रीचा दिवस करत असते, तर अशा जर का महिलांच्यावरती ही वेळ असेल आणि इथं गटाचं राजकारण जर का होत असेल तर हे मला मान्य नाही. म्हणजे हे गटातटाचं राजकारण म्हणा किंवा लिंगभेदाचं राजकारण असेल किंवा जातीभेदाचं राजकारण असेल, हे नंतर भारतीय जनता पार्टीचे लोक आले त्यांच्यामुळे निर्माण झालं असं म्हणता येईल? तसंच आहे ते. कारण हे राजकारण काही भारतीय जनता पार्टीचं नाही आहे ना. ज्या वेळेला मागच्या 2016 साली ज्यावेळेला निवडणुका लढल्या त्यावेळेला ज्याची कॅपॅसिटी आहे
लढण्याची अशीच आम्ही उमेदवार निवडून काढले होते की जेणेकरून आम्हाला एका वॉर्डमध्ये तरी उमेदवारच नव्हते. आपले कुठलेही उमेदवार आम्ही काढले नव्हते. तरी 6 तुम्ही निवडून आणले. तरी 6 निवडून आम्ही आणले होते. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता ह्यामध्ये तुम्ही किमान भारतीय जनता पार्टीच्या 10 उमेदवारांना तरी तुम्ही उमेदवार द्यायला पाहिजे होते ना. हां, काम करणारे की बाबा जे तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत. कुठलंही अभियान भारतीय जनता पार्टीनं वरून आलेलं असू दे ते तळागाळापर्यंत पोहोचवणारे अशांना तुम्ही संधी द्यायला पाहिजे होती. म्हणजे आता असं आपण म्हणू शकतो का की आता सुद्धा जे काही भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिलेले आहेत तर ते पुन्हा एका असं गटाचंच राजकारण आहे? हो, हे सहजच मला सांगा ना तुम्ही. आता किती उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये गट नव्हते. आम्ही खरं तर खूप छान आम्हाला सगळ्यांनी छान संघटन आमचं चाललं होतं. काम करणाऱ्याला संधी मिळत होती आणि एकमेकाचा आम्ही सन्मान राखायचो. पण हे आता आजकाल काही होतच नाही. भले आम्ही कमी होतो त्यावेळेला पण आम्ही गटून होतो. तर एकूणच तिथं वैद्यांच्या बोलण्यामधून आपल्याला एक जाणवत आहे, कारण सर्वांना सातारकरांना हा प्रश्न पडलेला आहे की इतकी वर्ष पक्षाचं काम केल्यानंतर मोठी मोठी पदं घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनं की भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये राज्य आहे, राज्यामध्ये राज्य आहे, नजीकच्या काळामध्ये ह्या दोन्ही ठिकाणी दुसऱ्या कुठल्या पक्षाचं राज्य येण्याची शक्यता नाही आहे. अशा वेळी हा निर्णय घेणं हे मोठं धाडस होतं किंवा धाडस आहे आपण असं म्हणू शकतो. आणि म्हणून मग थोडंसं आपण हे जाणून घेण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न करतोय. पण ते आपल्याला एक जाणवतं की ज्या लोकांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत त्यांना जे काही प्रश्न विचारले गेले किंवा जे काही कोर असे जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, खरं तर त्यांच्या घराण्यामध्ये हा सगळा जो विचार आहे तो मानवताचा विवादाचा विचार आहे, जातीच्या पलीकडचा विचार आहे, धर्माच्या पलीकडचा विचार आहे. ॲडव्होकेट मोहनराव पाटील सुद्धा साताऱ्याला माहिती आहेत आणि नरेंद्र पाटील हेही आपल्याला माहिती आहेत. पण त्याच्यामधनं सुद्धा ह्या विचारामध्ये येऊन तिथं अगदी तन मन धनानं काम करायचं आणि तिथं जर अशा पद्धतीनं लिंगभेद म्हणा किंवा जातीभेद म्हणून जर वाटायला येत असेल तर कदाचित हे. पण मला सांगा की एकदम त्यानंतर तुम्ही एकदम गेलात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार म्हणजे अगदी एकदम दुसरं टोक का ते पुन्हा तुम्ही तुमच्या ओरिजिनल ह्याच्याकडे गेलात घराण्याच्या? खरं तर एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचं, ज्या पक्षामध्ये आपण 16-17 वर्ष काम केलेली तळागाळापासून केलेलं असतं आणि त्यावेळेला जे आपण रोपटं लावलेलं आहे त्या रोपट्याला फुलं फळं आल्यानंतर काय म्हणतात की ज्या खायची वेळ चाखायची वेळ येते त्यावेळेला आपण हा दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. हा म्हणजे वाईट अशासाठी वाटतं की जे आपण ज्या पक्षासाठी केलं ते आमच्या वरिष्ठ नेत्यांनी कधीही मी तुम्हाला सांगते की सुवर्णाताई तुम्ही हे असं करायला नाही पाहिजे कधीच नाही म्हटलं. पूर्ण माझ्यावरती विश्वास होता त्यांचा वरिष्ठांचा आणि विश्वास असल्यामुळं मी जे कधी काम केले त्यांची कधी माझ्यासाठी तक्रारही नव्हती कधी. आणि हे करत असताना मला ज्या वेळेला आता असं घडायला लागलं की आता इथं काहीतरी माझ्यावरती डाव होणार आहे. हां, त्यावेळेला मात्र आता कसं असतं एक लक्षात घ्या, मी एक ज्योतिर्मय फाउंडेशन चालवते. ज्योतिर्मय फाउंडेशन चालवत असताना माझा महिलांशी भरपूर संपर्क येतो आणि नुसता फाउंडेशन आहे भारतीय जनता पार्टी म्हणून मी समाजामध्ये वावरत आहे असं काही नाही आहे की बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. त्याच्यातून मी तुम्हाला सांगते नुसतं हेच नाही आहे, काहीचे प्रॉब्लेम असतात, कुणाचं सासूरवास असतो, नवऱ्याचा त्रास असतो, सासूचा त्रास असतो, हे सगळे सोडवत असताना म्हणजे महिलांशी जी माझी कनेक्टिव्हिटी होती ना आणि जे काही सातारा शहरातील आणि असं वाटायला लागलं की कुठंतरी काहीतरी आपल्याबाबत घडते की जेणेकरून आपल्याला होण्याची शक्यता आहे. आणि जर का आपल्याला पुढं आपलं काम चालू ठेवायचं झालं, काय झालं तर आपल्याला आपल्या माहेरची आठवण करून होती कुठल्याही मुलीला म्हणजे कधी आपल्याला हे झालं तर आमचे नेते शशिकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी मी थोडीशी मानसिकता केली. कारण कसं आहे कुठलंही क्षेत्रात काम करायचं झालं तर त्याला एक लेबल लागतं. बरोबर. हां, आजपर्यंत मी भारतीय जनता पार्टी म्हणून वावरले पण आता हे लेबल मी चेंज अशासाठी केले, हे समाजासाठी केलेलं आहे.
समाजातील लोकांसाठी केलेलं आहे. समाजामध्ये जी काही म्हणजे भ्रष्टाचार चाललेला आहे, कंत्राटदारांची लूटमार चाललेली आहे, जातीय भेद चाललेले आहे धार्मिक तेढ वाढते. आणि तेच ना, आणि दंडेलशाही चाललेली आहे. ह्याच्या विरोधात खरं तर मी तुम्हाला सांगते, यासाठी मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. तेव्हा एकूणच म्हणजे कसं आहे की एखाद्या ठिकाणी आता आपण इतकी वर्ष केल्यानंतर त्यांनी सांगितलं जसं आपल्याला की आपण एखादं रोपटं वाढवलेलं असतं, आता त्याला फळं येणार असतात, फुलं येणार असतात, आणि अशा अवस्थेमध्ये जर जाणवलं की ते जे काही आपण काम केलेलं आहे तेच कुठंतरी खुरटून टाकण्याचं काम होणार असेल, तर मग त्याच्यामधनं सावधानतेनं आपण बाहेर पडलं पाहिजे आणि मग आपण आपलं एक अस्तित्व दाखवूनही दिलं पाहिजे, आणि असाही भाग असतो त्याच्यामध्ये. पण आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो की असं लोक सातारकर म्हणत होते की बाबा एकतर्फी निवडणूक आहे, एकतर्फी निवडणूक आहे, पण आता त्याच्यामध्ये एक अशी चुरस निर्माण झालेली आहे असं एक दिसतंय आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये. म्हणजे आता त्याच्यामध्ये रेस आहे, तर असं व्हायचं कारण काय सांगू शकता? नाही, खरं तर म्हणजे समोरच्या व्यक्तीला की मी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरेल हे यत्किंचितही कल्पना नव्हती. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला तिकिटाचं वाटप होतं त्यावेळेला असं म्हणतात की प्रत्येकजण कोणी आपली आई, कोणी बहीण, कोणी मुलगी यांचाच विचार करतं. आपल्याला माहिती आहे की मागच्या 2016च्या सालामध्ये सुद्धा सर्वसामान्य स्त्री म्हणून ज्यावेळेला श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे यांचा विचार केला गेला. आणि या वेळेला सुद्धा की पंचकोडीतलं अमोल मोहिते यांना प्राधान्य देऊन त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. मग ह्यावरून असं कळतं की बाबा खरोखरच सर्व समाजातील लोकांना न्याय मिळतो का, सामान्य कुटुंबाला न्याय मिळतो का, असा एक प्रश्न पुढं आपल्या उभं राहतो ना. आणि समाजानं सुद्धा ते अनुभवलेलं आहे, पण कुणाचं बोलण्याचं धाडस होत नाही. ते धाडस आम्ही करतोय. तर ताई, तुम्ही आता ही जी भूमिका बदलली म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हटलात की तिथं काहीतरी दगाफटका होण्याच्या पेक्षा आपण आपला मार्ग बदललेला बरा, पण तरी सुद्धा तुमचे ते त्यावेळचे जे सहकारी होते म्हणजे भारतीय जनता पार्टीतले असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसंघातली सुद्धा बरीच मंडळी तुमच्या बरोबर होती किंवा तुमच्या विचाराला तुम्ही एकत्र काम करत होता, तर त्यांच्याविषयी आज त्यांना काय वाटेल, तुम्हाला काय वाटतं? नाही, खरं तरी आम्ही डॉक्टर गजाभाऊ कुलकर्णी असतील, दत्ताजी थोरात, अमित कुलकर्णी, किशोर गोडबोले, सुहास पोरे, किंवा आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर कोलटकर असतील, विजयराव पंडित असतील, आपले गदरे काका आहेत, मुकुंद आपळे आहेत, महेश शिवदे आहेत, हे सर्वजण आम्ही एक परिवार म्हणून राहतो. त्यामुळं आम्हाला असं कधी वाटलं नाही की बाबा आपल्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. हे गणित आम्ही कधीच केलं नाही. फक्त पक्ष वाढला पाहिजे, आणि पक्ष वाढत असताना कुठल्याही समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होणे यासाठी आम्हाला संघाचे जे आमचे वरिष्ठ होते त्यांचं खरोखर छान मार्गदर्शन लाभलं. त्यामुळं आम्ही नेहमी ट्रॅकवर होतो. पण आता तुम्ही भूमिका बदलल्यामुळे त्यांना मर्यादा पडतील का? मर्यादा म्हणण्यापेक्षा त्यांना माझी जी आतली घालमेल किंवा हे असेल त्यांच्या ती लक्षात असणार आहे, हे 100%. कारण मी एवढं तळागाळापासून प्रामाणिकपणे पक्षाने जो उमेदवार दिला त्याला मम म्हणायचं आणि त्याचं काम चालू करायचं. आम्हाला अशी आशा होती की ह्या वेळेला किमान नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अमित कुलकर्णी किंवा दत्ताजींना दिलं असतं तरी चाललं असतं. आम्ही काय त्याच्यासाठी अट्टाहास नव्हता आमचा, पण आम्हाला असं वाटत होतं की जुन्या 2014 सालाच्या अगोदरच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कुठंतरी संधी मिळाली असती, हा विचार व्हायला हवा होता. तो झाला नाही. तो. पण एकूण सातारकरांना तुम्ही एक उमेदवार म्हणून किंवा उद्याच्या भावी नगराध्यक्षा म्हणून काय आवाहन कराल? खरं तर सातारकरांना माझं एक आव्हान आहे की मी एक महिला उमेदवार, 9 भावामध्ये एक लाडकी बहीण म्हणून सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्योतिर्मय फाउंडेशनच्या वतीनं मी महिला सक्षमीकरणावर काम करते. तर यासाठी सातारच्या भविष्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी
विकासासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा महिलांच्या आत्मसन्मानासाठी आणि एक सातारमध्ये जे काही आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं. हां, परिवर्तन जे घडून आहे त्या परिवर्तनामध्ये मला सातारकरांनी बळ द्यावं, मला ताकद द्यावी, मला यासाठी त्यांचा पाठिंबा राहून की सातारचा नगराध्यक्ष कसा असावा हे सर्व जनतेला दाखवून द्यावा, हे सातारकरांच्या हातात आहे. आणि विशेषतः मी महिलांना असं आवाहन करते की महिलांनी, एक महिला म्हणून मी ज्या वेळेला सक्षमपणे ह्या उमेदवारी मी घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये उभी आहे धाडसानं, तर यासाठी मला महिलांची साथ असावी, ही मिळावी. मला खरोखर मी ह्या महिलांना आवाहन करते की महिलांचं जे काही दुःख आहे ही महिलाच जाणू शकते. यासाठी महिलांनी मला जरूर यावेळेला अधिक मतदान करा, बाकी सगळ्यांनी करावं. आधी मतदान करावं आणि त्यांच्या आवडीचा नगराध्यक्ष खुर्चीवर बसावा. आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती तुमच्याच, म्हणजे तुम्ही जेव्हा तिकडे होता तेव्हाच तयार झालेली? आम्ही बरेच जणांचे नोंदणी करून घेतल्या. लाडक्या बहिणींना त्याचे पैसे मिळावे, कारण ते त्यांचे पैसे असतात असं आम्हाला वाटत होतं की बाबा ते त्यांचे पैसे असतात, आपले पैसे, म्हणून लाडक्या बहिणीचे रजिस्ट्रेशन आम्ही करून घेतले. तेव्हा एकूणच वैद्यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्यांची खूण आहे ती तुतारी वाजवणारा माणूस अशी खूण आहे त्यांची. आणि त्या विकासाचा, साताऱ्याचा विकास करण्यासाठी किंवा त्याचा डंका संपूर्णपणे आपल्या त्रिखंडामध्ये वाजवण्यासाठी तुतारी वाजवा असं एक साधारणपणे, किंवा तुतारी हातामध्ये द्या आणि ती वाजवा. नाही, आणि चांगल्या कामाची सुरुवात ही तुतारीनंच व्हायला हवी ना. आणि कुणीतरी असं आम्ही हे आमचे नेते शशिकांतजी शिंदे यांनी धाडस दाखवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून सातारमध्ये तुतारी वाजवूनच चांगल्या कामाची सुरुवात करायला एक सातारकरांना पर्याय मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनी जरूर विचार करा. आणि आता पक्षीय निवडणूक झाल्या कारणामुळं की आता पूर्वी जसं होतं की बाबा हा वाडा असेल, तो वाडा असेल, किंवा हे असेल, ते असेल, ते तसं राहिलं. आता हे पक्षाची अशी एक, ज्याला आता अपक्षच किती उभा राहिले बघा ना. पक्ष उभा राहिले आणि पक्षीय निवडणूक. आणि ते कसं आहे आमचं, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आम्ही विरोधाला विरोध करतो म्हणून आम्ही वाईट आहे. आमची जरी भावना चांगली असली पण आम्ही विरोधाला विरोध करतो ना, त्यामुळं वाईट आहे आम्ही. मग ह्या संघर्ष काय आमच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे आणि जनतेसाठी संघर्ष करणं कितीही पडू दे, त्यासाठी काय आम्ही कमी पडणार नाही. त्यामुळे ह्यासाठी जनतेने आमच्या संघर्षात सामील व्हावं असं हे आवाहन केलेलं आहे वहिनींनी. तेव्हा आपण, कारण त्याशिवाय सातारा जर का बदलायचा असेल तर हा विचार हा झालाच पाहिजे. आणि सातारा क्रांतिकारकांचा जिल्हा असा मानला जातो. सातारा हा क्रांती, नाना पाटलांचा हा जिल्हा म्हणून आपण संबोधला जातो. आणि झाशीची राणी साताऱ्याचीच आहे, सगळेच आहे. म्हणजे धाडसीपणा राणी झाशीच्या राणीचा आहे, झालं असलं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सातारच्या आहेत, कर्मवीर अण्णांच्या लक्ष्मीबाई पाटील सातारच्याच आहेत. अशा महान जर का महिला इथं कार्य चांगल्या पद्धतीने यांनी केलं असेल तर मला संधी द्यायला काहीच हरकत नाही. की ज्या वेळेला मी माझ्या राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं त्यावेळेपासून श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले म्हणजे आईसाहेब यांचं सतत माझ्या पाठीवर त्यांनी हात फिरवलेला आहे. आशीर्वाद नेहमीच त्यांचा माझ्यासाठी असतो. चेतना सिन्हा असतील किंवा वर्षाताई देशपांडे असतील, यांच्या प्रेरणा घेऊन म्हणजे समाजामध्ये काम करण्याची पण संधी मला मिळालेली आहे. कारण कुणीतरी एक असं प्रेरणा देणार आपल्याला लागतं. अशा ह्या दोन महिला माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. तर अशा पद्धतीने मी राजकीय आणि सामाजिक काम करण्यासाठी खरं तर मला एक प्रेरणा मिळत गेली. तेव्हा ताईंच्या ज्या प्रेरणा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले तर यांचं एक कायम प्रेरणा राहिलेली आहे, त्यांचे आशीर्वाद राहिलेले आहेत असाही त्यांचा एक नम्रपणे उल्लेख केलेला आहे. त्याबरोबरीनं माणच्या ज्या काही सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी असंख्य स्त्रियांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करून त्यांची प्रगती साधलेली आहे अशा चेतना सिन्हा त्यांचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि वर्षा देशपांडे यांना अलीकडचा युनेस्कोचा फार मोठा पुरस्कार मिळाला
आणि जो इंदिरा गांधींना मिळाला होता त्यानंतर तो आपल्या साताऱ्यामध्ये त्यांना मिळाला. वर्षाताईंना एक मिळाला. म्हणजे आपल्या सातारकरांचाच अभिमान आहे तो. पण त्याचंही कुठं गुणगान गायलेलं कुठं त्याचं कोणी गुणगान गायलं नाही, त्यांचे फार मोठे सन्मान झाले नाहीत, सत्कार झाले नाहीत, कौतुक कोणी केलं नाही. असो, तर अशा मंडळींचा म्हणजे प्रेरणास्थानी त्यांना ते मानतात. तेव्हा आज ह्या संपूर्ण निवडणुकीच्या एकूण धामधुमीमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलेले आहे, चुरस वाढलेली आहे. सर्वसामान्यांचा आवाज आतापर्यंत कसा दाबला गेला याविषयी आपण चर्चा केलेली आहे. तर त्याच्यामुळं त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हापुढील बटन दाबा आणि मला विजयी करा. तेव्हा एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये किंवा व्यस्त अशा शेड्यूलमधून सुद्धा आपण वेळ काढलात आणि आज आमच्यासमोर आलात, आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि नागरिकांना समोर आपली सगळी भूमिका मांडली. त्याबद्दल मी भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आपले आभार मानतो आणि ह्या निवडणुकीमध्ये जे काही तुम्हाला यश मिळणार आहे त्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.